नाही बरोबर आहे, पण आधी माझे प्रश्न तर सुटू देत. भाई काय काय चाललंय भाई? इतक्या वेळ डोक्याला ॲक्युप्रेशर मारून तू प्रश्न निर्माण करतोय. अरे आपल्याला उत्तर पाहिजेत भाई, उत्तर. पप्या हे बघ लक्षात घे, मला तिचा नक्की प्रॉब्लेम काय ना तेच कळत नाही. म्हणजे तिचे भाऊ तिच्याहून जास्त हुशार आहेत हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आपण सगळ्यांनी याआधी ऑलरेडी नोकऱ्या करून झाल्यात हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आपलं हॉटेल 100% नीट चालत नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? खयाली पुलामध्ये तिला नक्की करायला असं काहीच काम नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? तिला आता परत घरी जायचं नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? आता तिला खयाली पुलामध्ये राहायचं नाही हा तिचा प्रॉब्लेम आहे का? कसं म्हणजे काय? कधी कसं म्हणजे कधी कसं कोण कोणास म्हणाले? तुम्ही जे काही हे जोड्या लावा हा प्रोग्राम इकडे केलात ना, त्याच्याऐवजी थोडक्यात उत्तर द्या बाई. बरोबर आहे, पण आता झालंय कसं, तुम्ही तिच्याकडनं काहीतरी ऐकलंय, मग त्याचं काहीतरी आकलन करून तुम्ही मला काहीतरी सांगितलंय, मग त्याचं काहीतरी मी आकलन करून त्याची प्रतिमा तयार केली आहे. म्हणजे लक्षात येतंय का, मला तिचा प्रॉब्लेम तिच्या तोंडातून ऐकून घेणं आवश्यक आहे. चांगले म्हणजे ते यासाठी तू तिला झोपेतनं उठवणार, मग तिला विचारणार तुझा काय प्रॉब्लेम आहे, हा मग अजून सटकणार तिची, मग चांगलंच आहे ना, तसंच कर. हो ना. खूप मुसळधार पाऊस आल्यावर आपण वरुण देवतेला जाऊन विचारतो का की काय होतंय? नाही ना. आपण याचा विचार करतो की पावसाचा त्रास कसा कमी होईल, हो की नाही? तुझ्या टीव्हीवर फक्त मायथॉलॉजिकल चॅनल्सच दिसतात का ग? एवढं असेल तर तू सांग ना आता काय करायचं ते. तू सांग हा प्रश्न कसा सोडवायचा. हे बघ, मला असं नाही सांगता येणार, पण मला एवढंच वाटतंय तिच्या मनात जी नाकर्तेपणाची भावना आली आहे ना, ती आपण खोडून काढली पाहिजे. म्हणजे आणि तिला आपण आत्मविश्वास दिला पाहिजे की ती पण काहीतरी करू शकते, काहीतरी बनवू शकते.